कसा आनंद आहे तिला चिखलात लोळण्याचा आनंद किती येते कशी लुळते. आणि ही चिखल अंगाला लागल्याला लगेच धुवायचा नाही, कमीत कमी तिच्या अंगाला 1 तास 1.5 तास राहू द्यायचा आणि म्हैस उन्हात फिरवायची किंवा उन्हात बांधायची. चिखल तिच्या अंगाला असा कडक झाला पाहिजे मित्रांनो. चिखल कडक झाला ना आतमधल्या ताटलेल्या शिरा समध्या पूर्ण अशा वडून धरते आणि ती धुल्यानंतर पुन्हा हाय असे मऊसूत होते म्हैस. त्याच्यामुळं अंगाला चिखल वाळू द्यायचा, लगेच धुवायची नाही. आणि खास करून गाभणी म्हैस कुणी लुळवायचा प्रयत्न करू नका, हात जोडून विनंती करतो बरं का. गाभणी म्हैस अजिबात लुळवू नका. चिखलात कमी पाण्यात म्हैस पवनी दिकुल घालायची नाही गाभण असलेली. 5व्या महिन्यापासून पुढं किंवा 5व्या महिन्यात पडलेली दिकुल, कारण तर पिशवीला तिडा पडते. पिशवीला तिडा पडलेला तुम्हाला कळून येणार नाही. ज्यावेळेस म्हैस आडवी पडल अशी पाय खोडल सारखं आडवी पडते आणि पाय खोडते अशी पडते बा शेम, तेव्हा ओळखायचं म्हशीच्या पिशवीत फॉल्ट आहे, वासराला तिडा पडलाय. कसं काय वाटलं माहिती सांगतोय तुम्हाला मी माहिती सांगतोय तसं तुम्ही मला फोन करून बी विचारता, तशी तुम्हाला मी फोन केल्यावर बी सांगतोय. काय चुकीची माहिती देत नाही. आणि माझ्यापेक्षा तुम्हाला काय माहिती असली तर तुम्ही बी मला द्या. मी बी कुणाला तर गरिबाचं एखाद्या कल्याण करीन, कुणाला तर गरिबाला सांगेन देखील. अशीच एकमेकाला साथ द्या, एकमेकाला सपोर्ट करा. ती पुढं चाललाय म्हणून त्याचं पाय धरून ओढून पाडण्याचा प्रयत्न कुणी कुणाला करू नका. कारण तर ही जनावरं वरचीवर कमी होत यायला लागली तर मित्रांनो, ह्याच्यावर एकतर कामाला गडी मिळत नाही, त्याच्यानं कोटेच्या कोटे उद्ध्वस्त व्हायला लागलेत, समजे चाललेत जनावरं. होता होईल तेवढे प्रयत्न करा, एकमेकाला साथ द्या. कुणाचं काय झालं असेल तर आपल्याला माहिती असेल तेवढी दुसऱ्याला सांगा. कुणाचं जनावर दगावू देऊ नका. असेच आपले एकमेकाला सहकार्य करत चला.